नावाचं जय जयकार करून ताईला भरपूर मतं निवडून आणायचं आपलं काम आहे. शिंदे साहेब ताई हे पहिल्यापासून आहे. सध्या ताई मला ओळखत नाही की हा भाग वेगळा आहे, पण ती रिक्षा भरून खरं माझ्यामुळे झाले. मी दिल्लीला जाऊन साहेबाला हात जोडलेत, आमच्या एक रिक्षावाल्याचे घर बसवा. त्यावेळेस बसवलं तर त्यांनी म्हणजे ताईकडे प्रस्ताव ठेवा, मग ती चोपड्याच्या माध्यमात बांधलं ती काय तर थोडा व्यक्ती आला हा भाग वेगळा. परंतु आज ताईच्या मागे आपण उभा राहणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपल्याला लायसन काढायला जावं लागते संपल्यावर, त्यावर दुसऱ्यांदा टेस्ट देऊन आपल्याला करावं लागते. जे 1700 रुपयाची सगळी फी होती, आज तिथं आपल्याला एजंटमार्फत 6.5 लाख 5.5 लाख इथपर्यंत रक्कम मापावं लागते. तर त्याच्यावर आपलं नियंत्रण आणायचं. जर भाजप सरकार पुन्हा आलं तर आपल्याला सगळं सोडावं लागतं. त्याने स्वतःची बायको सोडली, आपल्याला बायका देखील सोडावं लागते. आज या ठिकाणी सगळ्या रिक्षावाल्यांनी सोलापूरचे जेवढे आहेत त्यांनी या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. आणि त्यांनीच आज मुद्द्याचं बोला हो हा प्रश्न सामान्यांचा सोलापूरच्या विकासाचा हा कॅम्पेन आमचा आम्ही लॉन्च करत आहोत. पण रिक्षावाल्यांनी मला आज पाठिंबा दिला, त्यांचे मनापासून आभार मानते. आणि खरंच मला असं वाटतं रिक्षावाल्यांचा आवाज हा सर्वसामान्यांचा आवाज आहे. आज इंधन दरवाढ असू देत, CNGमध्ये दरवाढ असू देत, दुष्काळात 13वा महिनाच सगळ्यांसाठी या ठिकाणी निर्माण झाला आहे. कारण का एकीकडे महागाई आणि दुसरीकडे रेशन दुकानात माल मिळत नाही, रॉकेल मिळत नाही, कसं जगावं. आत्ताच मी या ठिकाणी मोहोळवरून येते, तिथे पण शेतकरी त्रस्त झाल्यात. एक आता शेतकरी सांगितलं की चपलेवर पण या ठिकाणी GST आहे. समोरून पैसे देण्याचं नाटक करतात पण मागून GST एवढा आवाढव्य लावतात. सामान्य गोरगरीब शेतकरी महिला कसे जगतील ह्या देशात आणि ह्या सोलापुरात. आणि म्हणून आता सत्ता बदल मला असं वाटतं झाली पाहिजे लोकांसाठी. ही लढाई आमच्या सगळ्यांची लढाई आहे आणि लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे. रिक्षा कामगार असतील, रिक्षावाले असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची ही लढाई आहे. मुद्द्याचं बोलावं हा जो कॅम्पेन आहे की मागच्या 10 वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही. ना साधी पाईपलाईन आणू शकले, ना एक रोजगार आणू शकले, ना साधी विमान सेवा सुरू करू शकले, आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही. जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आहे. आणि म्हणून आज जेव्हा त्यांचे उमेदवार येतात तेव्हा मागच्या 10 वर्षात काय काम केलं आहे ते दाखवू शकत नाही आहेत. आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं षडयंत्र आहे. आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला, मागच्या 10 वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत. चिमणी मी सांगितलं, चिमणी पाडली घाई गडबडीत, पण विमान सेवा पण अनेक असे प्रश्न आहेत, अनेक असे वचने जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही. लोकांचा फक्त वापर करण्यात आला मतधिक्यासाठी, लोकांना दिशाभूल करण्यात आलं. आणि आज ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे. त्यांच्या पोटावर पाय देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. ह्याच्यापेक्षा मोठा काय पाप असू शकतो. आणि जेव्हा त्यांना विचारतं की तुम्ही मागच्या 10 वर्षात काय केलं तेव्हा ते वेगळीकडेच प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण लोक आता भोळी नाही आहेत आणि लोकांना पण एवढं तुम्ही वेड्या समजू नका. लोक हुशार आहेत, सुज्ञ आहेत आणि 100% यावेळेस लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील. तुम्ही सरका जरा सरका हो, तुम्ही सरका हो. हम तुम्हारे साथ हैं.